या बंधूंचं आम्ही या क्षणी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि त्यांनी चळवळ, संघटना, युनियन या शब्दावर विश्वास ठेवला आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं की या संघटना ह्या आपल्या समस्यांचं निवारण करायचं केंद्र आहे. कुणीही आपल्यासाठी धावून पळून येणार नाही. ज्या काही जाचक अटी आहेत, वाहतूक शाखेच्या म्हणा, पोलिसांच्या म्हणा, ट्रान्सपोर्ट युनियनच्या म्हणा, या सर्व आपण समजून घेतल्या पाहिजे आणि आपल्या मुख्य मागण्या त्या समाजापुढे किंवा त्या माध्यमापुढं प्रशासनापुढे मांडण्यासाठी आपल्याला योग्य त्या मार्गाने, सनदशीर मार्गाने आंदोलन करता यावं यासाठी रियाजभाईंनी या संघटनेमध्ये प्रवेश केलेला आहे. आम्ही सर्व मित्रांनी, मी स्वतः लालासाहेब शेख यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. रियाजभाई आणि वसीमभाई या सर्वांनी, पुरी साहेबांनी मिळून ह्या सगळ्या बाबी समाजाच्या समोर आणल्या पाहिजे की ऑटो चालवणारा, ऑटो युनियन करणारा, ऑटोवाला हे समाजाचा एक भाग आहे. तुम्हाला जेव्हा अडचण असते, अत्यंत कठीण प्रसंगात असतात, तेव्हा तुम्हाला ऑटोवाल्याची आठवण होते आणि ऑटोवाला पुन्हा तुम्हाला असाच आहे तसाच आहे वाटतो. असं काही नाही. ऑटोवाला हा माणूस आहे, त्याची डिग्निटी आहे, त्याला स्वतःचं एक अस्तित्व आहे, त्याला लेकरं बाळ आहेत, तो बाप आहे, तो लेकरू आहे, तो मुलीचा पिता आहे. हे सगळं तुम्ही इज्जत या नजरेनं बघितलं पाहिजे. सर्वांची इज्जत झाली पाहिजे. संघटना स्थापन करण्याचं मागचं मुख्य कारण, मुख्य उद्देश या समूहाला इज्जत बलशाली करणं हा आहे. अन्यायापासून परावृत्त करणं आहे. कुठलाही प्रश्न असो, पोलिसांचा असो, प्रशासनाचा असो, ऑटोचा असो किंवा RTOचा असो, आम्ही त्याच्यासाठी समर्थ आहोत. एक कॉल करा. आम्ही या 2-3 बंधूने नाही तर सगळं समूहानं मिळून हे करणं गरजेचं आहे. कारण आमचे जे काही महागाईचे प्रश्न आहेत तेही सुद्धा निघाले पाहिजे. ऑटोवाल्याचे ऑटोचे भाडे, त्याच्या मालकाचा त्रास, त्याचे युनियनचे भांडे म्हणजे बँकेचे सगळे हप्ते, हे सगळं बघत नाही तुम्ही. फक्त ऑटोवाला आणि ऑटोचं भाडं एवढंच बघता. त्या दृष्टिकोनातून तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. ऑटोवाल्याविषयीचे मतं चांगले झाले पाहिजेत. ऑटोंचे प्रश्न निकाली काढले पाहिजे आणि त्यांनी इज्जतीने जगलं पाहिजे. यासाठी ही संघटना आहे. आम्हा सर्वांतर्फे तुम्हाला शुभेच्छा आहेत. आम्ही वसीमबाईंच्या सूचनेनुसार, पुरीबाईंच्या सूचनेनुसार हे सगळं केलं. तुम्ही त्या विश्वासाला तडा देणार नाही. तुम्ही सर्वांना मदत कराल, सर्वांशी सज्जन वागाल, सौजन्याने वागाल. ऑटोवाल्यानं नीटच वागलं पाहिजे, प्रवाशाशी सभ्यतेनंच बोललं पाहिजे. गाडीत बसणारी आपली आई बहीणच आहे असं समजून बघितलं पाहिजे. असा आमच्या सगळ्या संघटनेचा दृष्टिकोन आहे. आम्ही इज्जतदार आहोत. तुम्ही आम्हाला इज्जत द्या, आम्ही तुम्हाला इज्जत देऊ. जय हिंद.